आकाशवाणी मुंबई केंद्र. संवादिनी वादक नीला सोहोनी यांची दीप्ती आंबेकर हिने घेतलेली मुलाखत आता आपण ऐकूया. नमस्कार रसिक श्रोते हो. संगीत क्षेत्रात खरं तर महिला वादक हाताच्या बोटांवर मोजण्या इतके असतील. यांपैकीच एक महत्त्वाचं नाव म्हणजे नीला सोहोनी, ज्यांनी आपल्या वादन कौशल्यातून अनेकानेक प्रसिद्ध गायकांना साथसंगत केलेली आहे. निरनिराळ्या कार्यक्रमातून आपल्या वादनाची छाप रसिक श्रोत्यांच्या मनावर सोडली आहे. आपल्या या आजच्या संगीत विशेष कार्यक्रमात नीलाताईंचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार नीलाताई. नमस्कार. नीलाताई या प्रसिद्ध संवादिनी वादक आहेत आणि 1987 सालापासून विविध वाद्यवृंदातून त्यांनी संवादिनी वाजवायला सुरुवात केली. नीलाताईंचं अकॅडमिक शिक्षण BCom आहे, तसंच बॅचलर्स ऑफ जनरल लॉज असंही आहे. त्यांचं संवादिनीचं प्राथमिक शिक्षण वडील श्री चंद्रकांत भोसेकर यांच्याकडे झालं आणि नंतर संगीताचार्य डॉक्टर अशोक रानडे यांच्याकडेही त्यांचं शिक्षण झालं. प्रथम मला तुम्हाला असं विचारायला आवडेल की प्रत्यक्षात तुम्हाला पेटी आवडते आणि आपण हे वाद्य वाजवायला शिकलं पाहिजे असं तुम्हाला केव्हा वाटत गेलं? मी खूप लहान होते, 2.5-3 वर्षाची होते. ऑफकोर्स हे मला नंतर आईवडिलांनीच सांगितलं. तर तेव्हा माझे बाबा क्लासेस घ्यायचे, फ्ल्यूटचे आणि हार्मोनियमचे. ते दोन्ही वाद्य वाजवत होते. सो त्या क्लासेस घेताना एक विद्यार्थी त्यांच्याकडे जो आला होता, बाबा जे काय सांगत होते त्यांना वाजवायला पेटीवर, ते त्यांना समजत नव्हतं किंवा येत नव्हतं. आणि मी आणि माझा भाऊ, मोठा भाऊ जो माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठा आहे, तर आम्ही दोघे जण आतमध्ये बसून ऐकत होतो आणि माहीत नाही आता काय रिॲक्शन, आम्ही हसत होतो की बाबा सांगतायत आणि ते वेगळं वाजवत आहेत अशा अर्थाने. मग नंतर ते गेल्यावरती आईने बाबांना सांगितलं की हे दोघे जण हसत होते ते जेव्हा चुकीचं वाजवत होते, तर तुम्ही प्रयत्न करत होतात त्यांना सांगण्याचा, पण तेव्हा यांची अशी रिॲक्शन होती. मग बाबांनी बोलवलं आणि विचारलं की तुम्हाला काय कळतं का यातलं, म्हणजे तुम्ही काय वाजवू शकता का? तेव्हा बाबांनी मला सांगितलं की तुला वाजवून दाखवता येईल मी काय सांगत होतो ते. आणि मी पेटी हातात घेतली आणि मी बाबा जे सांगत होते ते त्यांना वाजवून दाखवलं. म्हणजे इतके दिवस आम्ही बघत होतो ना की सा रे ग म प ध नि सा कुठे ते कीज आहेत आणि कसं वाजवायचं, त्यामुळे ते कळलं होतं की बाबा काय सांगतायत आणि कसं वाजवायला पाहिजे. तर तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हिला उपजत स्वरज्ञान आहे. मग काही लहान असताना मग ते कार्यक्रम. साधारण तुमचं वय काय होतं? माझं तेव्हा 2.5-3 वगैरे. अरे बापरे. आणि वयाच्या 4थ्या वर्षी मी कल्याण मध्ये जीवलगा राहिले रे दूर घर माझे, कठीण गाणं आहे, पेटी वाजवली होती या गाण्यावर. आणि तेव्हा माझा हातही भात्यापर्यंत पोचत नव्हता, तर माझी आई बसायची भाता मारायला आणि मी ते गाणं पेटीवर वाजवलं. तेव्हापासनं पेटी वाजवणं हे सुरुवात झालं. आणि मग हिला पेटी येते हे कळल्यावरती मग बाबांनी शिकवायला सुरुवात केली. कमाल कमाल. म्हणजे इतक्या लहान वयातच तुम्हाला घरनंच बाळकडू मिळालं. अगदी अगदी. कारण बाबांचे वडील पण कीर्तनकार होते, त्यामुळे घरात संगीत हे होतंच. बाबा तर फ्ल्यूट पन्नालाल घोषांकडे शिकले होते, पंडितजींकडे, त्यामुळे ते तर वाजवतच होते रेग्युलर. आणि त्यांच्याकडनं ते आलं माझ्याकडे पण. माझा मोठा भाऊ पण गातो, त्यामुळे घरात सांगीतिक वातावरण असल्यामुळे ते फार पटकन जमत गेलं, येत गेलं. पण म्हणजे मुळात कधी कधी प्रश्न असा पडतो की इतक्या लहानपणी आपल्याला हे सगळं जमतं कारण घरात सांगीतिक वातावरण असतं. बरोबर. पण आता जी काही नवीन मुलं अशी काही वाद्य शिकू पाहतात पण घरात सांगीतिक वातावरण नाही, मग अशांनी कुठल्या वयापासून ही कला शिकायला सुरुवात करावी? हार्मोनियम म्हणा किंवा एखादं वाद्य ज्याला खरोखर आपली शक्ती पण हवी असते तबल्यासाठी, तारांना छेडणं पण जमलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक वाद्याचं एक वेगळं तंत्र आहे. पण तुम्ही काय सांगाल की म्हणजे पेटी शिकायची असेल तर कधी सुरू करता? साधारण एक 5-6 वर्षापासून
म्हणजे जोपर्यंत जेव्हापासून मुलं त्याच्यावरती बँग करत नाहीत आणि भाता मारायचा आणि भाता मारला की स्वर उमटतो असं हे टेक्निक त्यांना कळायला लागलं की साधारण शिकवायला काही हरकत नाही. कारण अदरवाईज जी मुलं उपजत स्वरज्ञान घेऊन आलेली असतात त्यांना ते त्यांच्या घरातनं ते कळलं पाहिजे की ह्याला उपजतच ज्ञान आहे, मग ते त्याला त्या कोणत्याही वयात असला तरी तो पिकअप करणारच. पण अदरवाईज नॉर्मली 5 ते 6 वर्षापर्यंत थांबावं. नंतर त्या मुलाचा कल काय वाजवण्याकडे आहे, कुठचं इन्स्ट्रुमेंट त्याला आवडतंय हे बघून मग ठरवावं आणि मग शिकवायला सुरुवात करावं. तुम्ही लहानपणी बाबांना पाहून तुम्हाला वाद्य आवडत गेलं, तुम्ही शिकत गेलात, पण त्यानंतर हळूहळू जसे जसे पुढे गेलात तसे तसे तुमचे या संवादिनी वादन करण्यासाठी तुम्हाला कोण कोण गुरु लाभले किंवा तुमच्या पुढे कोण आदर्श होते? ऍक्च्युली मी पहिल्यापासून पूर्णपणे लाईट म्युझिकमध्येच वादन केलेलं आहे जास्तीत जास्त. तर जेव्हा मी वाद्यवृंद या क्षेत्रात वाजवायला सुरुवात केली वाद्यवृंदांमध्ये, तेव्हा एकमेव नाव म्हणजे आप्पा वढावकर. त्यामुळे त्यांच्या बरोबर अनेक स्टेज शोज अनेक केले, त्यांच्याबरोबर कार्यक्रम. आणि आप्पा खूप प्रोत्साहन देतात. आप्पा स्टेजवर असले की वातावरण प्रचंड खेळीमेळीचं असतं. म्हणजे चुका होतात पण तसं त्याला दाखवून न देता ते एकदम चांगल्या प्रकारे ती स्वीकारली जाते चूक. त्यामुळे आप्पा हे पहिलं माझे गुरु. म्हणजे साधारण वयाच्या कितव्या वर्षी? तरी 87 साली वगैरे. 87 साली मी याच्यात प्रवेश केला वाद्यवृंद वादनासाठी. तर ऍक्च्युली मी बँकेत जॉईन झाले 85 मध्ये आणि 86 साली म्हणजे तेव्हा आमचे जे जनरल सेक्रेटरी होते स्पोर्ट्सचे, मी टेबल टेनिस प्लेअर पण होते. सो त्यांच्याशी ओळख झाली. मग त्यांनी विचारलं आणि काय हॉबीज वगैरे, आणि मग मी सांगितलं, म्हटलं मी पेटी वाजवते. मग ते डायरेक्ट राज्यनाट्य स्पर्धेचं नाटक बँकेचं बसवत होते, तिथे मला घेऊन गेले आणि म्हणाले इथे जे कोण म्युझिक द्यायला येतील त्यांच्याशी मी तुझी ओळख करून देतो. तिथे अरविंद मुखेडकर म्हणून आले होते आणि त्यांनी ते अगदी गोची हे नाटक होतं आणि त्याचं म्युझिक सगळं मुखेडकर करत होते. तेव्हा त्यांनी मला इंट्रोड्यूस करून दिलं आणि मग जे काही त्यांना लाईव्ह वाजवून रेकॉर्ड करायचं होतं ते सगळं मुखेडकरांनी मला सांगितलं वाजवायला. ते मी वाजवलं आणि ते झालं, रेकॉर्ड झालं आणि नाटकात ते वाजलं गेलं. तेव्हापासून मुखेडकरांशी ओळख झाली. तेव्हा ते त्यांचा गीत गंगा म्हणून कार्यक्रम सुरू करणार होते. सो त्यांनी मला विचारलं तू येशील का पेटी वाजवायला. तिथपासनं वाद्यवृंदाशी ओळख झाली. त्याच्यानंतर मग हिंदोळे स्वरांचे म्हणून मंगेशकर कुटुंबियांवरती हा कार्यक्रम होता आणि त्याचे संगीत संयोजक आप्पा वढावकर होते. त्यामुळे त्याचे 200 प्रयोग वगैरे वाजवले आणि नंतर अनेक वाद्यवृंदातनं स्वर सुगंध एक गिरगावातला होता, स्वर सोहळा म्हणून होता, अनेक वाद्यवृंदातनं वाजवलं. म्हणजे अशी ती सुरुवात झाली वाद्यवृंदात वाजवण्याची. म्हणजे आता मला असे 2 प्रश्न विचारावेसे वाटतात. पहिल्या प्रथम, आता तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे की लाईट म्युझिकने तुमची वादनातली खरी सुरुवात झाली. तर लाईट म्युझिक म्हणजे सुगम संगीत. तर पंडित यशवंत देव हे नावाजलेले संगीतकार. अगदी त्यांचे पण, त्यांच्याबरोबर पण मी भरपूर कार्यक्रम वाजवले आणि ते स्वतः पेटी घेऊन वाजवायचेच. पण मग त्यांचं गाणं कुठचं जे असेल ते त्याचं जर म्युझिक, इंटरल्यूड म्युझिक मी वाजवलं तर मला सांगायचे वाजव तू वाजव, पण कुठे उचलायचं ते मला आठवण, म्हणजे हात कर की आता उचला तुम्ही, कडवं उचला वगैरे असं. पण त्यांच्याबरोबर कार्यक्रम म्हणजे अगदी पर्वणी असायची, एकदम दिलखुलास वातावरण असायचं. त्यांना नाना म्हणायचे, आम्ही त्यांना देव काका म्हणायचो पण त्यांना नानासाहेब म्हणायचे. त्यांचे पण भरपूर कार्यक्रम वाजवले. नंतर शुक्रतारा वाजवला मी खूप, अरुणदात्यांचे खूप कार्यक्रम वाजवले. रवींद्र साठे, पद्मजा फेणाणी जोगळेकर, म्हणजे रंजना जोगळेकर, आशाताई खाडीलकर, त्यांच्या उत्तुंग संस्थेचे ते पण अनेक कार्यक्रम वाजवले. आणि खरं बघायला गेलं तर लाईट म्युझिक लाईट नसतंच, म्हणजे अजिबात नाही. इट शुड नॉट बी टेकन लाईटली ॲट ऑल. हो, असं देवसर म्हणायचे आणि ते खरंच आहे. म्हणजे अगदी तंतोतंत वाजवायला लागतं. आपल्याला 2 कडव्यांमधलं म्युझिक परफेक्ट वाजवलं वादकाने तर गायकाला पण त्याचा व्यवस्थित त्याचा अंदाज येतो आणि कुठे उचलायचं कळत. म्हणजे शास्त्रीय संगीत, आणि जरी शास्त्रीय असा शब्द वापरला आणि त्याला कठीण असं म्हणलं तरी पण असं नाही आहे. सुगम संगीत कठीण आहे. दोन्ही हे कठीणच आहेत प्रवाह संगीताचे. हो.
पण तितकेच ते छान आहेत आणि आपण Definitely. सगळेजण प्रत्येकाला जो आनंद. म्हणजे जे ऐकण्याची आवड असेल त्याप्रमाणे माणूस ते ऐकतो. बरोबर बरोबर. यासोबतच आणखी एक महत्त्वाचं नाव म्हणजे डॉक्टर अशोक रानडे. अरे वा. यांच्यासोबत तुमचा स्नेहबंध कसा जुळला? ॲक्च्युली सुरेश बापटची आणि माझी आमच्या बँकेत ओळख झाली आणि नंतर आम्ही इंटरबँक म्युझिक कॉम्पिटिशनसाठी बँक रिप्रेझेंट करायचो. तर तेव्हा एक क्लासिकल वोकल एक असा आयटम असायचा की क्लासिकल वोकल त्याची स्पर्धा असायची 10 मिनिटासाठी. पण मी तर पूर्ण लाईटमध्ये होते त्यामुळे ते वाजवणार कोण. मग सुरेशनेच सांगितलं नाही नाही तूच सुरुवात कर, 10 मिनिटंच तर वाजवायचं आहे, सो तू सुरुवात कर. आणि मग ती तशी क्लासिकलला साथ संगत करण्याची सुरुवात तिथे झाली. आणि मग नंतर तो रानड्यांकडे जात होता तेव्हा एक दिवस मी विचारलं, म्हटलं मी पण तिकडे आले तर चालेल का. पण तिकडे जाऊन नुसतं बसायचं नमस्कार करून त्यांना आणि ते जे काय शिकवतील त्या विद्यार्थ्याला ते फक्त आपण श्रवण करण्याचं काम केलं. आणि मग नंतर रेग्युलरली येतेय, सिन्सिअरली ऐकतेय असं लक्षात आल्यावर मग त्यांचे सगळे थिमॅटिक प्रोग्राम्स जे होते, गीतीभान, रामगाणे, कला गणेश, बैठकीची लावणी आणि हे सगळे प्रकारात त्यांनी मला सामावून घेतलं त्यांच्या चमूमध्ये. सो त्यांच्याबरोबर वाजवणं आणि त्यांचं मार्गदर्शन लाभणं हा आयुष्यातला एक हो खरंय. बैठकीची लावणी त्याबद्दल मी फार ऐकले. शेवटचा आम्ही कार्यक्रम जो टाटा थिएटरला वाजवला सुपर्ब झाला होता तो आणि मजा यायची. म्हणजे एक तर त्यांचं सगळं ते ऐकायचं, बोलणं, निवेदन, निरूपण जे असेल ते, त्यातनं एकतर एवढं शिकायला मिळतं की किती त्या माणसाने अभ्यास केलाय त्या एखाद्या विषयाचा. आणि नंतरची गाणी एका पाठोपाठ एक वेगवेगळ्या प्रकारची, वेगवेगळ्या तालातली, ते सगळं वाजवणं पण तितकंच कठीण होतं. पण रिहर्सल्स पण भरपूर आम्ही केल्या त्याच्या, त्यामुळे ते मजा यायची. एखाद्या कार्यक्रमाच्या रिहर्सल्स पण भरपूर चालायच्या. डेफिनेटली. म्हणजे प्रत्येकाला शिकवताना आम्ही तिथे असायचोच, म्हणजे मी तर असायचेच. त्यामुळे प्रत्येकाचं गाणं आपल्याला कळलं पाहिजे आणि बाकी फापट पसारा काही चालायचा नाही. जेवढं सांगतोय तेवढं तुम्ही गा, तेवढंच वाजवा, जास्तीचं काही नको असं. छान, त्यामुळे मजा आली ते सगळे रंजक होती प्रक्रिया एकदम. आणि तुम्ही एन्जॉय केलं. पण म्हणजे हे सगळं तुम्ही कसं सांभाळलं? म्हणजे बँकेचा जॉब, घर, सगळे कार्यक्रम, त्याच्या प्रॅक्टिसेस. एकतर माझ्या घरनं तर सगळं सांगीतिक वातावरण होतंच. पण 89 साली मी माझ्याच कॉलेजमधल्या माझ्या मित्राशी, तिथे मी येणारच होते, प्रमोद सोहनीशी लग्न केलं. आणि सोहनी परिवार हा पूर्ण सांगीतिक आहे. म्हणजे माझे सासरे वेस्टर्न रेल्वेमध्ये होते. ते संगीत नाटकं बसवायचे, गायचे, त्याच्यात अभिनय करायचे त्यांच्याकडनं. आणि इवन प्रमोद स्वतः चांगला तबलावादक आहे, चांगला गायक आहे. त्यामुळे सोहनी कुटुंबाकडनं कायमच पाठिंबा मिळत गेला. कधीच सासूबाईंनी पण कधीच काही अडवलं नाही किंवा कुठे वाटलं नाही त्यांना की हिने नाही जायला पाहिजे आज, किंवा मुलाला बरं नाहीये तर हिने घरी राहायला पाहिजे, कार्यक्रम. पण तसं कधीच काही झालं नाही. शी वॉज ऑलवेज सपोर्टिव्ह. सगळ्यांचाच सपोर्ट होता. त्यामुळे बँकेतनं पण रात्रीचे कार्यक्रम असायचे त्यामुळे चालायचं. म्हणजे दुसऱ्या दिवशी थोडंसं फोन करून उशिरा गेलं तरी चालायचं. आणि तेव्हाचं बँकेतलं वातावरण पण खूप चांगलं होतं. बँकेत आर्टिस्ट घेतले जायचे त्यावेळेला. त्यामुळे ऑफकोर्स माझी अपॉइंटमेंट तशी नव्हती, ॲज अन आर्टिस्ट वगैरे नव्हते मी. पण त्यामुळे बँकेतनं पण सगळ्यांनी सांभाळून घेतलं आणि सगळ्या घरच्यांचा सपोर्ट होता. त्यामुळे हे सगळं सांभाळता आलं. 37 वर्ष नोकरी करून मी शेवटी 2022 मध्ये व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली. तसंच माझा मुलगा डॉक्टर पार्थ सोहनी, सून पूजा सोहनी, हे दोघेही माझ्या या सांगीतिक प्रवासामध्ये कायम सपोर्टिव्ह आहेत आणि राहतील. त्यामुळे कलेचा आनंद घे आणि ती पुढे ने. त्यातनं आपल्याला किती फायदा होतोय हा प्रश्नच येता कामा नये, तू आणि पेटी याच्यामध्ये. ते कायम लक्षात आहे आणि ते कायम फॉलो केलेलं आहे आतापर्यंत तरी. आपल्या संगीत विश्वात पाहता आता महत्वाची प्रकर्षाने नावं घ्यावीशी वाटली तर संवादिनी वादक म्हणून तुमचं नाव किंवा सीमाताई शिरोडकर. ते पण म्हणजे जसं तुम्ही आता म्हणालात माझे यजमान तबला वाजवायचे, तसे त्यांची पण जोडी होती. आणि म्हणजे त्यांच्याबद्दल काही अनुभव आहे किंवा अशा कुठल्या व्यक्ती आहेत की ज्यांच्याकडे बघून तुम्हाला कौतुक वाटतं आणि आपण पण म्हणजे आपल्या सोबत असे कोण कोण आहेत आपल्यासोबत संवादिनी
वाजवणारे? ऍक्च्युली कसं झालं की मी सीमाताईंचा आणि माझा फारसा काही आम्ही एकत्र येण्याचा काही हे आला नाही, म्हणजे प्रसंग आला नाही काही. पण मी 88 साली एक गुलाब छकडीचा मनोरंजक फार्स या नावाचं एक फार्सिकल नाटक तेव्हाचे डायरेक्टर दिलीप कोल्हटकर यांनी बसवलं होतं. आणि असंच मी म्हटलं तसं बँकेतनं मला ते एक जयंत पाठारे म्हणून माझे अगदी सर्वा म्हणता येईल, माझे बँकेतले वडील, मी त्यांना कायम तसंच म्हणते. तर ते मला तिकडे घेऊन गेले आणि त्यांनी सांगितलं म्युझिक म्हणजे काही लाईव्ह म्युझिक असेल तर ती वाजवेल वगैरे. आणि त्या NCP एक्सपेरिमेंटल थिएटरला ते प्रयोग झाला तो, आणि समोर साक्षात पु ल देशपांडे बसले होते ऐकायला. आणि नंतर मी ते वाजवलं, सगळं झालं, प्रयोग संपला आणि पुला आले उतरून. कोण वाजवत होतं पेटी? मी तर घाबरले आणि मी गेले त्यांच्या समोर. मग नाव वगैरे विचारलं, मग तू कोण, कुठची, भोसेकर, मग कुठचे तुम्ही वगैरे सगळी चौकशी केली आणि असं पाठीवर थाप दिली, छान वाजवतेस पेटी. कमाल आहे. याच्यापेक्षा आणखीन काही उच्च असू शकत नाही. नंतर 2014 मध्ये मी शंकर महादेवांचा ऐकावा विठ्ठल पहावा विठ्ठल या सीडीचं ओपनिंगचा कार्यक्रम होता रवींद्र नाट्याला, आणि साक्षात उस्ताद झाकीर हुसेन समोर तबल्याला बसले होते. त्यांच्याबरोबर स्टेज शेअर करणं म्हणजे किती आपली तारांबळ उडते हे मी त्या दिवशी अनुभवलं. पण दॅट वॉज अन अमेझिंग एक्सपिरियन्स. आणि तो हे प्रसंग मी विसरूच शकत नाही, म्हणजे डोक्यातनं कधीच जाऊ शकत नाहीत. खरंय. तुम्ही मगाशी बोलता बोलता तुमच्या वडिलांचा उल्लेख केलात, त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन तुम्ही संपूर्ण गीत रामायण केलं, याच्याबद्दल थोडंसं सांगा ना. हां, माझे बाबा रामभक्तच, आई बाबा दोघेही. आणि त्यांनी वसंतराव आसगावकरांचं हिंदी गीत रामायण पूर्ण वाजवलेलं होतं, म्हणजे जोपर्यंत ते होते तोपर्यंत त्यांनी वाजवलं. आणि मग नंतर त्यामुळे त्यांनी घरात तर आमच्या रिहर्सल्स व्हायच्या, त्यामुळे गाण्यांच्या चाली सगळ्या कानावर पडलेल्या. मग माझा भाऊ आणि मी, आम्ही दोघे कोरसला असायचो त्यांच्याबरोबर, आसगावकर काकांबरोबर. आणि मग नंतर हळूहळू मराठी गीत रामायणाची पुस्तकं आली घरात. मग दादानी एक एक गाणं बसवायला सुरुवात केलं. मग आम्ही तो प्रयोग एकदा केला की आधी एकच दिवसाचा कार्यक्रम करायचा, 13-14 गाणी. मग सगळी 56 गाणी बसवली. आणि मग डोंबिवलीला आम्ही संपूर्ण गीत रामायण असा गेली 30 वर्ष हा प्रयोग करतोय. 3 दिवस संपूर्ण सावित्रीबाई फुले ऑडिटोरियममध्ये विनामूल्य हा कार्यक्रम केला जातो. आणि तेवढ्यासाठी माझा भाऊ कॅनडाहून इथे येतो हा कार्यक्रम करायला. मग त्याला संपूर्ण इट्स अ फॅमिली अफेअर. माझा नवरा प्रमोद तबल्याला असतो, मी पेटीला असते, दादा गातो आणि त्याची बायको देवयानी ती सगळं निवेदन करते. आणि दादाचा एक मित्र फक्त साईड रिदमला असतो, त्यामुळे फक्त पेटी तबल्यावर असं म्हणता येईल आणि साईड रिदम याच्यावरती ही 56 गाणी लोकांना आम्ही त्याचा आनंद देण्याचा प्रयत्न करतो. कमाल. नीलाताई, मगाशी बोलता बोलता आप्पांचा उल्लेख झाला, आप्पा वढावकर यांचा, तर त्यांच्याविषयी ऐकायला आवडेल. जरूर. मला साल आठवत नाही, पण आप्पा वढावकर सुंदरा मनामध्ये भरली हा लावण्यांचा कार्यक्रम डॉक्टर मीनाती नेरुरकर अमेरिकेहून पूर्ण ट्रूप घेऊन इथे आल्या होत्या. आणि त्या लावण्यांसाठी लाईव्ह म्युझिक होतं. सो आप्पा पेटी वाजवणार होता. चंद्रलेखाचे मोहन वाघ यांनी सगळे त्यांचे इथले मुंबईतले पुणा नाशिक सगळे कार्यक्रम त्यांनी ते प्रयोग लावले होते मोहन वाघांनी. आप्पांनी सगळे मुंबईतले कार्यक्रम मी वाजवीन म्हणून त्यांना सांगितलं. पण जे पुण्याचा आणि नाशिकचे प्रत्येक दिवशी 2-2 शोज होते, तर त्या प्रयोगांना मात्र मी काही येऊ शकणार नाही, कारण त्यांच्या काही प्रायर कमिटमेंट्स होते. तर मग काय करायचं? मग आप्पा म्हणाले, तुम्ही काही चिंता करू नका, मी तुम्हाला योग्य चांगल्या प्रकारे वाजवणारी एक हार्मोनियम प्लेअर आहे, नीला सोहनी, ती हे प्रयोग वाजवेल पुण्याचे आणि नाशिकचे. त्यांनी मला विचारलं, म्हटलं हो अवेलेबल आहे, मला काहीच प्रश्न नाही आहे. मी एक दिवस रिहर्सलला गेले आणि ते सुंदरा मनामध्ये भरलीचे 4 प्रयोग मी वाजवले, 2 पुण्याचे आणि 2 नाशिकचे. अगेन अन अमेझिंग एक्सपिरियन्स. आणि इकडे आल्यावरती मग त्यांचा जो मुंबईतला शेवटचा प्रयोग होता त्याला मग सगळे तेच कलाकार, त्यांनी आप्पांना सांगितलं की आप्पा त्यांना पण बोलवा तुम्ही, नीलाला पण. मग मी आणि आप्पा दोघांनी बसून 2 हार्मोनियम्स घेऊन तो कार्यक्रम वाजवला. आणि ते आप्पा बरोबर वाजवणं क्या बात आहे. म्हणजे आम्ही असं पाहिलं आहे की म्हणजे संवादिनी वादक असतो जो हार्मोनियम वाजवतो, म्हणजे बऱ्यापैकी कीबोर्ड किंवा ऑर्गनही वाजवतो. तर असं तुम्हाला कधी संधी मिळाली का की ऑर्गन वाजवायचं आहे? हो, आपला नाटकाला जो ऑर्गन वाजतो तो वाजवण्याची संधी मला प्रथम सुरेश बापट यांनी दिली.
त्यांचा साहित्य संघात कार्यक्रम होता, अभंगांचा कार्यक्रम होता. आणि तेव्हा मी अशी पूर्वी ते पिठात बसायचे खाली, पण मी स्टेजवरतीच समोरच्या बाजूला बसून पूर्ण दोन्ही हातांनी ऑर्गन तेवढा एक पहिल्यांदा आणि शेवटचा वाजवला, त्याच्यानंतर काही वाजवलेला नाही. पण तेव्हा मात्र वाजवला. आणि तेव्हा जे कोण निवेदक होते सांगितलं की ही मला वाटतं ह्या पहिल्या महिला आहेत की ज्यांनी असा हा नाटकाचा ऑर्गन समोर बसून वाजवलाय दोन्ही हातांनी. तेवढाच एक चान्स मला मिळाला. पण म्हणजे संवादिनी आणि ऑर्गनमध्ये काय फरक आहे? नाही, ऑफकोर्स पायानी भाता मारायचा, दोन्ही हात तुमचे पॅरलल चालले पाहिजेत. बरोबर. एक हात उजवीकडे एक हात डावीकडे असं नाही चालत ना, दोन्ही एकत्र जायला पाहिजेत. आणि मुळात पायाशी भाता असतो, त्यामुळे ते भान बरोबर. कायम ठेवायला लागतं की आपल्याला भाता डाव्या हाताने नाही मारायचा आहे, पायाने मारायचा आहे. तर ते जर मी भाताच नाही मारला तर सूरच उमटणार नाही ना. बरोबर. त्यामुळे ते भान ठेवायला. म्हणजे हे आमच्या श्रोत्यांना ऐकायला जास्त आवडेल, कारण श्रोते सगळे बघत असतात, कार्यक्रमांना जात असतात, पण वेगवेगळी वाद्य कशी ओळखायची, काय कसं वाजतंय आणि त्या वाद्याचं काय म्हणजे त्याची जडणघडण कशी होते, ते कसं काय असतं, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्हा जाणत्या कलाकारांकडनंच समजू शकतात श्रोत्यांना. जसं की म्हणजे आपल्या हार्मोनियमला किंवा पेटीला संवादिनी का म्हणलं जातं? कारण गोविंदराव पटवर्धन हे एकमेव उदाहरण आहे की जे स्वरातनं संवाद साधायचे. ऑफकोर्स ते वाजवताना प्रत्येक अक्षर आणि अक्षर त्या नाट्यपदाचं तुम्हाला ऐकू येतच. आणि त्यामुळे तो एक संवादच होतो ना दोन व्यक्तींमधला. बरोबर. त्यामुळे तसं वाजवण्याचा ऑफकोर्स प्रयत्न मी करते. कितपत जमतं ते अजून मला माहिती नाहीये, पण तसा प्रामाणिक प्रयत्न मात्र असतो. पण तुम्हाला काय वाजवायला आवडतं, म्हणजे शास्त्रीय की सुगम? अवघड प्रश्न आहे. शास्त्रीय संगीत मी जास्त वाजवलेलं नाहीये. मी जास्त काळ जो काय वाजवला तो सुगम संगीत वाजवलं. त्यामुळे मला दोन्ही तितकंच आवडतं, दोन्ही तितकंच चॅलेंजिंग आहे असं माझं म्हणणं आहे. कारण शास्त्रीय संगीत टोटली वेगळं आहे सुगमपेक्षा. प्रत्येक बंदिश, मग त्याचा विस्तार, बढत, हे सगळं जसा गायक करेल तसं त्याला फॉलो करायला लागतं आणि तसंच्या तसं फॉलो करायला. तिकडे म्हणजे त्या रागामध्ये जर शुद्ध म असेल आणि तुमच्याकडनं ते उरम वाजला तर ते अक्षम्य चूक आहे. ते भान राखायला आणि त्या रागाचं चलन आणि सगळंच तुम्हाला माहिती असलं पाहिजे. म्हणजे तो शास्त्रीयचा तशा पद्धतीने रियाज आणि अभ्यास आणि सुगमचं म्हणजे अगदी म्हणजे तुमचा पहिल्या साईन क्रॉस ज्याला आपण म्हणतो, पहिल्या ज्या 2 ओळी झाल्यानंतर जे M1 म्हणतो, पहिल्या अंतराचं म्युझिक तसंच्या तसंच वाजलं पाहिजे, तेव्हा तो गायक पहिला अंतरा उचलेल. बरोबर. कठीण दोन्ही आहे, दोन्ही कठीण आहे. तेच म्हटलं ना, चॅलेंजिंग दोन्ही आहे, अवघडच आहे. पण प्रॅक्टिस, रियाज या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत प्रत्येक. आणि अजून एक गोष्ट म्हणजे तुम्हाला म्हणजे वाजवताना प्रत्येक गायकाच्या पट्टीनुसार वाजवायला. हो. मी आजपर्यंत कधीही स्केल चेंजर पेटी वापरली नाही. पांढऱ्या पट्ट्यांमध्ये गायक गात असेल, काळ्या पट्ट्यांमध्ये गात असेल, जी काही पट्टी असेल गायकाची त्या पट्टीत वाजवणं. पण मग स्केल चेंजरने काय होतं? स्केल चेंजरने एवढंच होतं की तुम्हाला जर काळी एकमध्ये ते गाणं वाजवायचं असेल, म्हणजे किंवा काळी एकमध्ये ती पट्टी तुमच्या हातात बसलेली असेल आणि गायकाचा सूर असेल पांढरी 3, तर तुम्ही ते स्केल चेंजरने तुम्ही त्या पट्टीला काळी 1ला पांढरी 3चा सूर येतो, त्या सुरात ते काळी 1ची पट्टी तुम्ही वाजवू शकता. म्हणजे काळी 1चीच बटणं तुम्ही ऍडजस्टमेंट करायला लागते आणि मग काळी 1 मध्येच तुम्ही वाजवता, पण सूर असतो गाण्याचा पांढरी 3. म्हणजे ते तुमचा सराव जर एकाच पट्टीतला असेल, पण मग त्याला पट्टीचा वादक नाही ना म्हणत. अगदी खरं. म्हणजे पट्टीचा वादक म्हणायचं असेल तर मात्र तुम्हाला जो काही गायकाचा सूर असेल त्याच्यात वाजवणं हे तितकंच चॅलेंजिंग आहे. पेटीमध्ये जरी काळे आणि पांढरे एवढे स्वर बटणं दिसत असली तरी पण तुमच्या डोक्यात ते सगळं चालू असतं. कारण पांढरी 5 किंवा पांढरी 6 म्हटलं की अख्खा कीबोर्ड सारेगमपधनीचा तुमच्या डोळ्यासमोर पाहिजे. मग त्यातला कोमल निषाद कुठे, कोमल दैवत कुठे, तीव्र मध्यम कुठे, हा डोळ्यापुढेच असला पाहिजे. त्याच्याशिवाय तुम्ही वाजवूच शकत नाही ना. बरोबर. त्यामुळे सगळ्या पट्ट्यांमधनं सारेगमपधनीचा हे सगळं कायम त्या रियाजाचाच एक भाग आहे. सगळ्या पट्ट्यांमध्ये तितकंच स्मूथली वाजवता येणं. खरंय. कार्यक्रमांच्या निमित्ताने तुमचा परदेश दौरा झाला होता का? हो, 2001 मध्ये चौरंग ही संस्था आहे, अशोक हांडे त्याचे सर्वेसर्वा आहेत. त्यांनी माणिकबाईंच्या सांगीतिक वाटचालीवरती माणिक मोती हा कार्यक्रम सुरू केला होता. तर
त्या कार्यक्रमासाठी बृहन महाराष्ट्र मंडळ तेव्हा कॅनडाला कॅल्गरी येथे हा कार्यक्रम ठरवला होता त्यांनी आणि आम्ही तेव्हा गेलो होतो आणि माणिकबाईंची अप्रतिम एकापेक्षा एक गाणी, त्यांचा सगळा जीवन प्रवास त्या कार्यक्रमातनं उलगडत जातो आणि त्यांची एकापेक्षा एक गाणी भारतीताई होत्या, राणी वर्मा होत्या आणि वंदना गुप्ते निवेदनाला होत्या. खूप मजा आली. खूप छान कार्यक्रम होता तो. त्यानंतर चौरंगचे अनेक सांगीतिक कार्यक्रम मी वाजवले. म्हणजे अत्र्यांवरती एक कार्यक्रम केला होता, अत्रे अत्रे सर्वत्रे. त्याच्यात अत्र्यांनी लिहिलेली गाणी किंवा असं पण काही प्रकार होते त्याच्यात, तर त्या पण कार्यक्रमात मी होते. नंतर त्यांनी स्नेहल भाटकरांवरती कार्यक्रम केला होता, स्वर स्नेहल म्हणून, त्या पण कार्यक्रमात होते. तर गंगा जमुना पी सावळारामांवरती एक कार्यक्रम होता. हे चौरंगचे सगळे हे कार्यक्रम, सांगीतिक कार्यक्रम मी वाजवले आणि माणिक मोती वॉज द बेस्ट. खरं आहे, म्हणजे इतकी गाणी वाजवायला मिळणं आणि समृद्ध होणं हे खरोखर कमालीचं आहे. आणि अजून एक सांगेन मी, आम्ही तनुजा जोग आणि अजित परब असं दोघांनी ना गाणी गळ्यातली बनातली असा 2001 मध्येच कार्यक्रम सुरू केला होता आणि गाण्यांची कालखंड म्हणजे कुठच्या कालखंडातली गाणी घेतली होती, तर 1935-36. हा, म्हणजे खरं तर भावसंगीताचा काळ 1930 पासून सुरू झाला होता. एक्झॅक्टली. तेव्हा म्हणजे सगळे गजाननराव वाटवे, बबनराव नावडीकर, नंतर ज्योत्स्नाबाई वगैरे सगळे त्यांची गाणी. आणि ती गाणी बसवताना लिटरली आम्हाला म्युझिक असं नीट ऐकू पण यायचं नाही, पण ते इतकं कान देऊन त्याचा स्पीड स्लो करून वगैरे असं सत्यजित प्रभू आणि मी, आम्ही दोघांनी ते सेट केला होता कार्यक्रम. अप्रतिम कार्यक्रम व्हायचा तो. छान गाणी होती सगळी. त्यामुळे या सगळ्या कार्यक्रमांच्या मुळे एवढी गाणी बसवता आली, एवढी गाणी वाजवायला मिळाली की त्यातलं म्युझिक पण तेवढंच चॅलेंजिंग. गाणं पण रमला कुठे ग कान्हा असं एक ते जुनं गाणं आहे, त्याचं म्युझिक एवढं छान आहे की नंतर ते बसवल्यावरती मग ते सगळं सोपं वाटायला लागतं, पण ते बसवताना खूप तारांबळ उडायची. पण मजा आली सगळे कार्यक्रम वाजवताना आणि सगळा अनुभव घेताना. आम्हाला तुमच्याकडनं काहीतरी ऐकायला आवडेल. जरूर. मी खास पेटीवरचं जे नाही खर्चली कवडी दमडी हे गाणं मी तुम्हाला ऐकवते. नक्कीच. फारच छान. तरुण पिढीला जी संवादिनी वादन करू इच्छितात, कार्यक्रमांमधनं वाजवू इच्छितात, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? कुठच्याही कलेमध्ये तुम्हाला जर पुढे जायचं असेल तर एक तर त्या कलेचा तुम्ही आनंद घेतला पाहिजे
तर तुम्ही दुसऱ्याला आनंद देऊ शकाल. तर रियाज भरपूर करा. तुम्ही काय स्वतः वाजवताय ते तुम्ही त्याचा आनंद घ्या आणि त्यामुळे आपोआप समोरचे श्रोते खुश होणारच. हे तर आलंच ओघानी. पण भरपूर रियाजानी तुम्ही पुढे जा आणि तुमची कला जोपासा चांगल्या प्रकारे. मुळात स्वतः आनंद घेणं हे फार महत्वाचं आहे. कारण कुठचाही वादक जर तोंड पाडून किंवा असं जर बसत असेल समोर वाजवायला तर नॅचरली समोरच्या प्रेक्षकांना पण ते आवडत नाही. की हे असं एक्सप्रेशन असू शकत नाही ना. खरंय. तुम्हाला स्वतःचा एन्जॉय करायला मिळालंच पाहिजे, म्हणजे केलंच पाहिजे तुम्ही, असं माझं म्हणणं आहे. सो मी एवढंच सांगेन की तुम्ही कलेचा आनंद घ्या आणि लोकांना कलेचा आनंद द्या आणि असेच पुढे जात राहा. नीलाताई, आज तुम्ही आकाशवाणीत आलात आणि इतक्या मनमोकळ्या गप्पा मारल्यात त्याबद्दल आकाशवाणीतल्या सर्व कलाकारांकडनं आणि माझ्याकडनं तुम्हाला खूप खूप धन्यवाद. धन्यवाद, त्रिवार धन्यवाद. धन्यवाद. मंडळी, आत्ताच आपण ऐकत होतात संवादिनी वादक नीला सोहोनी यांची दीप्ती आंबेकर हिने घेतलेली मुलाखत. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.